सुपल आणि मी माझ्या कॉमर्सच्या मित्रांना भेटायला गेलो होतो. तेवढ्यात तिथून माझ्या शाळेतली मैत्रीण वर्गातून बाहेर येताना दिसली. मी तिच्याकडे बघून हसलो, ती माझ्याकडे बघून हसली. सुपल म्हणतो, तू का हसला? मी बोललो, कारण ती हसली. बोलतो, नाही पहिला तू हसला. मी बोललो, कारण ती काल हसली. बोलतो, ती काल का हसली? बोललो, तुला काय करायचंय? ती माझी मैत्रीण आहे, काम बोल भिंचो. बोलला, माझी सेटिंग लावायची आहे, मला तिची मैत्रीण आवडते. मी विचारलं, कोण? बोलतो, ती सगळ्यात भारी आहे ती. मी बोललो, तुला जे भारी वाटतं ना ते जगात भारी असं काय ना, गपचूप नाव सांग. बोलतो, ती हाईटने सगळ्यात छोटी आहे पण क्यूट आहे ती. मी बोललो, ती चिपळूणची मोनालिसा जी हसते काढते ती समजत नाही ती? तिचा चित्र मनांना फाडून टाक, मी काय सेटिंगला लावणार आहे तिच्यासोबत. बोलतो, भावासाठी काय नापास काय एवढा काय? मी बोललो, मी काय झालाय काय? बोलतो, नाहीच पण बन ना माझ्यासाठी. मग मी गेलो, मैत्रिणीला जाऊन भेटलो. बोललो, माझ्या मित्राला तुझी मैत्रीण आवडते. ती बोलली, काय? कोण मित्र? मी बोललो, सुपल. ती म्हटली, कोण सुपल? म्हटलं, सुपल त्याचं आडनाव आहे. मग बोलली, नाव काय त्याचं? आता लवड्याच मला नावच माहित नाही. मी त्याला तिकडे म्हटली, ए लवडा तुझं नाव काय रे? आणि तिने लवड्या ऐकला आणि ती बोलली, राहू दे राहू दे. मग मी बोललो, पण मी त्याची गॅरंटी घेतो, एक नंबर पोरगा आहे, शोधून सापडणार नाही असा. बोलली, कधीपासूनचा मित्र आहे? मी बोललो, कॉलेजपासून. ती बोलली, कॉलेज सुरू होऊन 15 दिवस झालेत. आणि मी मनातल्या मनात मोजतोय 12 दिवस झालेले. मग बोलली, ठीक आहे, मी लावते सेटिंग, लवड्या सोडून त्याचं नाव सांग. आता ह्या लवड्याचं नाव काय मला लवडा माहित नव्हतं आणि ह्या लवड्याने मला ते कधी सांगितलं पण नव्हतं. आता हे सगळं माझ्या मनात चालू आणि मी तिथे शांत उभा होतो आणि ती पोरगी माझ्याकडे बघते. आणि आता एवढं वेळ झालं की ती मला निघ लवड्या बोलणार होती. तेवढ्यात तिने मला विचारलं, त्याचे पप्पा काय करतात? आता पोलीस येणाऱ्याचं एवढं मला माहिती होतं. मी बोललो, त्याचे पप्पा पोलीस आहे, त्याची मम्मी पोलिसाची बायको आहे, त्याची बहीण पोलिसाची मुलगी आहे आणि तो पोलिसाच्या मुलगीचा भाऊ आहे. सुपल तिकडून बघतोय की मोरे माझी सेटिंग लावतोय. आणि तेवढ्यात मधली सुटीची घंटा झाली आणि मी सुपलकडे परत आलो. आणि तिथे भोसले, आमचा तिसरा मित्र, ऑलरेडी उभा होता. त्याच्या कानावर उडती उडती खबर आली की सुपलला एखादी पोरगी आवडते आणि त्याची सेटिंग मोरे लावतोय. त्याने सुपलला विचारलं, तुला कोण पोरगी आवडते? सुपल बोलला, कोण नाही. त्याने मला विचारलं, सुपलला कोण पोरगी आवडते? मी सुपलकडे बघितलं. सुपल बोलला, सांगू नको. मी बोललो, कोण नाही. त्याने पेन काढलं, अंगठ्यावर टोच मारला, रक्त काढलं, टिळा लावला आणि बोलला, ज्या दिवशी मला त्या पोरगीचं नाव समजेल और ती पोरगी समजेल त्या दिवशी आपला अख्खा वर्ग तिला सुपल सुपल अशी हाक मारेल. दुसऱ्या दिवशी मी, सुपल, भोसले आणि बाकी मुलांचा ग्रुप कॅन्टीन मध्ये बसलो होतो. तेवढ्यात माझी मैत्रीण, सुपलला आवडणारी मुलगी, त्यांचा ग्रुप कॅन्टीन मध्ये आला आणि भोसलेला समजलं की ह्यातलीच कोणती तरी मुलगी सुपलला आवडते. त्याने सुपल सुपल ओरडायला सुरुवात केली. मी बोललो, भोसलेच्या एकट्या बोलण्याने काय शट्ट फरक पडतोय? पण मी विसरलो होतो की पुरुषी गाढवी स्वभाव इथे सुरू होणार होता आणि बाकी मुलं पण सुपल सुपल ओरडायला लागली. त्यांना काय मुद्दा माहित नाही, काय विषय माहित नाही, सुपल सुपल ओरडताय. आणि त्यांच्यामुळे अख्खा कॅन्टीन सुपल सुपल ओरडायला लागलं होतं. आणि कॅन्टीनच्या मालकाला वाटलं की सुपलची आणि कोणाची तरी मारामारी चालू आहे आणि सुपल कोणाला तरी जास्तच मारतोय. पण ऍक्च्युअल मध्ये सुपलची मारली जात होती. आता रागा रागात त्या सगळ्या मुली कॅन्टीनच्या बाहेर गेल्या आणि माझ्या मैत्रिणीने मला शिक्ष करून बाहेर बोलवलं. मी बाहेर गेलो. ती मला बोलली, एवढं लक्षात ठेव अजिंक्य, आज तू आणि तुझ्या फ्रेंड्समुळे माझ्या फ्रेंडला ह्युमिलिएट झालंय. आणि मी मला विचार करतोय, ह्युमिलिएट म्हणजे काय? विचार करतोय की जर या पोरीने सुपलची पोलीस कंप्लेंट केली तर सुपलचे पप्पा पोलीस आहेत, मग सुपलला तेवढी शिक्षा होईल की मग पप्पा पोलीस असल्यामुळे डिस्काउंट भेटेल. मी शेवटी त्या मैत्रिणीला सॉरी बोललो आणि आत आलो. आत बघतोय तर सुपल भोसलेला सॉरी बोलतोय आणि बोलतोय, प्लीज शांत हो. आणि भोसले त्याला म्हणतोय, तुझं नशीब चांगलं की मला तुझं नाव नाही माहिती आहे, ना तर अख्खं नाव घेतलं असतं आणि चिडवलं असतं. त्या दिवशी माझा मित्र सुपल याची कदाचित झाली असती अशी सेटिंग मोडली. काही महिन्यांपूर्वी मला ती मैत्रीण भेटली आणि तिने मला विचारलं, अरे तुझ्या त्या सुपल मित्राचं नाव काय होतं रे? लवड्या.